नमस्कार मित्रांनो, वचन दिले तुम्हाला या मालिकेच्या आजच्या जबरदस्त प्रोमोमध्ये आपण बघणार आहोत. शिर्केंचं नाव खराब होऊ नये म्हणून विक्रांत आणि त्याची ती टवाळ मित्र सगळेजण आता पद्माला नष्ट करण्यासाठी तिच्या घरी चाळीत आलेले असतात. आता मात्र या सगळ्यांच्या तावडीतनं ऊर्जा मात्र पद्माला कशी वाचवणार हे आपण लवकरच बघूया. तर इथे आता अर्पिताला मात्र मोठं टेन्शन आलं असतं, कारण असं कोणीतरी सापडेल जे पद्माची नक्कीच मदत करेल. त्यामुळे आता ती विक्रांतवरती भडकलेली असते. तू असं का केलं? तुझ्यामुळे दिग्विजय शिर्केंचं नाव खराब होईल आणि आता तर इलेक्शन तोंडावर आलंय. तुझ्यामुळे जर बाबांचं काही नुकसान झालं ना तर ते तुझी वरात काढते, तुला कळत नाही आहे का? त्यामुळे आता हे सगळं मी व्यवस्थित हँडल करते, तुला घरातनं बाहेर पडायची गरज नाही आहे. तेव्हा विक्रांत भडकतो आणि मग लागतो, नाही आता त्या पद्माला मी सोडणार नाही, तिला जिवंत काढलं ना तर शिर्के नाव लावणार नाही. आता मात्र अर्पिताने धमकी दिलेली असते, हे बघ तू असं काहीही करणार नाही, जे काही करायचं ते मी करेल असे म्हणत तडकच अर्पिता आता इकडे जहागीरदारांच्या घरी हर्षवर्धन काकांना भेटण्यासाठी निघालेली असते. तर विक्रांत मात्र खूपच भडकलेला असतो. तेव्हा तो आपल्या मित्रांना म्हणू लागतो, चला रे आता त्या चाळीत जाऊन त्या पद्माला नष्ट करण्याची वेळ झाली. तर इकडे आता ऊर्जाच्या आईला मात्र आपल्या ऊर्जेने चाळीत जो काही राडा घातलेला असतो, म्हणजे कसं गुंडांची धुलाई केली असते हे सगळं काही समजलेलं असतं. तेव्हा लगेच आता ऊर्जा म्हणू लागते, आई अगं एका मुलीला वाचवण्यासाठी मी हे सगळं केलं. आता तिचा आईचा या सगळ्याला नकार असतो. तेव्हा ऊर्जा मात्र आपल्या आईची समजूत काढते आणि मला लागते, आई अगं ती गरीब मुलगी होती, तिची मदत केली म्हणून तू एवढी रागवते का माझ्यावरती? पण लहानपणापासून चूक काय बरोबर काय हे तूच मला शिकवलंय ना. मग जर माझ्यासमोर असं चुकीचं घडत होतं तर मी बघत का बसू? आणि आई आज जर त्या जागेवरती तुझी ऊर्जा असती, तुझी मुलगी असती तर तू काय केलं असतं? तू गप्प बसली असती का? तू त्या गुंडांशी 2 हात केले नसते का? सांग ना. तेव्हा लगेच तिची आई म्हणू लागते, अगं ऊर्जा पण ती कंप्लेंट करायला नकार देते ना. तेव्हा ऊर्जा म्हणू लागते, आई आणि जर पद्माने कंप्लेंट करायला होकार दिला तर तू राहशील माझ्या पाठीशी उभी? सांग ना आई, मला तुझ्या सपोर्टची गरज आहे, सांग ना गं. तेव्हा लगेच आता ऊर्जेची आई म्हणू लागतं, ठीक आहे पद्मा जर तक्रार करायला तयार झाली तर मी तुझ्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभी राहील अशी आता शपथ ऊर्जाच्या आईने ऊर्जाला दिलेली असते. दोघेही घट्ट मिठी मारतात आणि पद्माकडे निघालेले असतात. तेवढ्यात पद्माचा भाऊ घरी आलेला असतो. पद्मा मात्र खूपच घाबरलेली असते. ती पटकन दरवाजा बंद करून घेते. तर इकडे अर्पिता आता जहागीरदारांच्या घरी आलेली असते. तेव्हा दिव्या तिला विचारू लागते, काय गं अगं तू पद्माला का शोधते, काय झालंय? पण अर्पिता मात्र खूपच घाबरलेली असते, कारण पद्मा कुठे गेली काय गेली याचा तिला काहीच तपास नसतो ना. ती आता हर्षवर्धन काकांकडे या केसबद्दल बोलण्यासाठी आलेली असते, जेणेकरून आपल्या वडिलांचं नाव खराब होऊ नये आणि विक्कीचं नाव समोर येऊ नये म्हणून तिला ही केस दाबायची असते. त्याच वेळेस आता दिव्याची सासू येते विजया आणि मला लागते, काय झालं अर्पिता? अर्पिता मात्र आता घाईघातच तिकडनं काही न सांगता निघून जाते, कारण आता विक्रांतच्या मित्राचा फोन आलेला असतो तिला. विक्रांत त्या पद्माला नष्ट करण्यासाठी तिच्या चाळीत गेलाय हे सगळं समजल्यामुळे ती खूपच घाबरलेली असते आणि तडक तिकडनं निघून जाते. तर त्यानंतर मित्रांनो इथे आता ऊर्जा आणि तिची आई पद्माला समजवण्याचा प्रयत्न करत असतात, तू तक्रार कर. तेव्हा पद्मा मात्र नकार देते. त्यावर ऊर्जेची आई तिला समजू लागते, हे बघ ती लोक श्रीमंत आहे म्हणून तू घाबरते का? बरं ठीक आहे नको करू तक्रार, पण हे रडणं आणि हे घाबरणं तर बंद करशील ना. दोघींनी आता पद्माची समजूत काढलेली असतानाच आता मात्र इकडे भारतनगर चाळीमध्ये विक्रांत आणि त्याची ती मित्र पोहोचलेली असतात. आता आजूबाजूच्या लोकांना विचारताच पद्माच्या घरापर्यंत ती लोक येतात. तेवढ्यात मात्र आता लगेच ऊर्जा आणि तिची आई दरवाज्यातनं डोकावून बघते, कारण बाहेर जो काय आरडाओरडा विक्रांतने घातलेला असतो तो सगळा ऐकू येतो. तेव्हा लगेच आता पद्मा म्हणू लागते, पण ताई ती खूप श्रीमंता घरची पोर आहे गं. तेव्हा ऊर्जा म्हणू लागते, असू दे श्रीमंता घरची पोर गं, पण गरिबांच्या मुली काय अशा रस्त्यावर पडल्या का? आता त्यांना दाखवूया आपण माझा जलवा असे म्हणताच आता मात्र या शिर्क्यांच्या पोराच्या तावडीतून आता ऊर्जा पद्माला कशी वाचवणार आणि या शिर्क्यांना जेलची हवा कशी दाखवणार. आणि इकडे मात्र आपलं शौर्य मस्त परफ्यूम मारून आता भारतनगर चाळीत इकडे ऊर्जाला भेटण्यासाठी तिच्या मदतीला निघालेला असतो. तर या सगळ्यात ऊर्जाची ऊर्जा वाढवण्यासाठी आता शौर्य तिची मदत करेल का हे आपण नक्कीच बघूया. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.